आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी. तर साहित्य बघून घेऊ. कोथिंबीर, मीठ, ओलं खोबरं, तेल, सुकं खोबरं, चटणी म्हणजेच लाल तिखट, जिरे, मोहरी, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, कढीपत्ता आणि डाळ शिजवलेले पाणी. प्रथम आपल्याला ओलं खोबरं, सुकं खोबरं याची पेस्ट करायची आहे. तर ती पेस्ट करून घेऊ. ओलं खोबरं व सुकं खोबरं याची आपण आता पेस्ट करून घेतली आहे. आता आपण फोडणीसाठी तेल टाकू. तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमच जिरे, मोहरी अर्धा चमच, कढीपत्त्याची पाने 10 ते 12 टाकायचे आहेत. आलं लसूण पेस्ट 1 चमच मिक्स करायचं. ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो. आम्ही 2-4 चमच टाकला आहे. आणि आपल्याला गॅस लो करून मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचं आहे 1.5 चमच. मसाला आपल्याला चांगला 5 ते 6 मिनिटं परतवून घ्यायचा आहे लो गॅसवरती. 3-4 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला गरम मसाला टाकायचा अर्धा चमच आणि परतवून घ्यायचा. मसाला छान भाजला पाहिजे. मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण मसाला भाजला असा समजू शकतो. चार 5 मिनिट नंतर आपल्याला मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आणि ते गरम पाणी टाकायचं आहे. आपण डाळीचे पाणी त्याच्यामध्ये थोडंसं ऍड करू. परत 1-2-3 मिनिटं त्या पाण्यामध्ये ते मसाला शिजवून घेऊ. पाच मिनिटांनंतर आपल्याला या पद्धतीने शिजलेला मसाला दिसेल. आता आपल्याला याच्यामध्ये डाळ शिजलेले पाणी ऍड करायचे आहे. डाळीचे पाणी ओतल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. याला उकळी 5 ते 10 मिनिटं उकळी काढली पाहिजे. तयार आहे आपली कटाची आमटी.